संघर्षामध्ये माझा संघर्ष टू व्हीलरपासून इथपर्यंत तुम्ही पाहिला, हिचा संघर्ष बाकी महाराष्ट्रातल्या मीडियाने पाहिला. परंतु हे तो असं होत असताना आम्ही प्रत्येकजण प्रत्येक भूमिकेशी प्रामाणिक राहिलो आणि सोशल मीडियाचा बळी जो असतो तो बळी आज माझी पत्नी ठरलेली आहे. ते कसं तर त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला देऊ शकतो. जे शब्द माझ्या पत्नीचे नाहीत ते शब्द तिच्या तोंडामध्ये घातले गेले. आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांविषयी आरक्षण मागतोय, तुमची बायको नाही, असं जे स्टेटमेंट केलं त्याचा ते हिचं नव्हतंच, माझ्या पत्नी पूजा जाधवचं नव्हतं, ते दुसऱ्यांचं होतं, ते दाखवलं गेलं. नंतर पहलगामच्या प्रक्रियेमध्ये जी काय प्रक्रिया केली त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी चुकीचं केलं हे सगळं ते सांगल. परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला एक सांगायचं आहे की एक कार्यकर्ता म्हणून काय करून देऊ शकतो आणि कार्यकर्त्यांनी ठरवलं तर काय होतं हे या 2026च्या निवडणुकीमधनं मी पुणे शहराला दाखवून दिलेलं आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये तयारी केली. प्रभाग क्रमांक 1 मधल्या माझ्या माता भगिनी, माझे भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये कुठल्याही पक्षाचा सर्वे बघितला तर त्या सर्वेमध्ये आम्ही प्लस होतो. तिथं काय समीकरणं झाली, निष्ठावंताला संधी दिली, आम्ही पक्षाचा निर्णयाचा स्वीकार केला. परंतु ज्या ज्या प्रभाग क्रमांक 1 मधल्या व्यक्तीनं, ज्या माय भगिनीनं, ज्या कार्यकर्त्यानं आमच्या पाठीशी उभे राहिले त्यांची कान धरून माफी मागतो. तुमची इच्छा, त्या प्रभागातलं वातावरण आम्ही बदललं होतं, आम्ही लढणार होतो, आम्ही निवडून येतो. प्रभाग क्रमांक 1च्या वासियांची पहिल्यांदा आम्ही माफी मागतो. त्यानंतर दुसरी माफी मागतो आम्ही. माझ्या शेजारी हा जो बसलेला माझा भाऊ सुभाष चव्हाण दिसतोय, या सुभाष चव्हाणांची आणि आणखीन एक माझ्या भगिनी आहेत आदिती बाबर, त्या भगिनीची, त्याचबरोबर जे इच्छुक होते त्या सगळ्यांची मी माफी मागतो. पक्ष शिखर नेतृत्वानं माझ्या पत्नीला संधी दिली. माझ्या पत्नीला ज्यावेळेस संधी दिली त्यावेळेस तो संघर्ष जो अतितटीचा निवडणुकीच्या कालावधीमध्ये चालला होता, रात्री 2 वाजता उमेदवारी फायनल होती. या भावासाठी आमच्या दोघांची समक्षात मीटिंग झाली. त्यांनी मोठं मन दाखवलं. सकाळी अखेरच्या दिवशी 11:30 वाजता उमेदवारी मिळाली. या भावाने स्वतः फोन करून सांगितलं मी थांबतो, संधी तुम्हाला घ्या म्हणून, कारण की त्या पद्धतीचं वातावरण मी प्रभाग 1 मध्ये केलेल्याचा इम्पॅक्ट 2 मध्ये तयार झाला होता. म्हणून 2 मधले 4ही सीट आम्ही काढू शकतो. आणि ते जी सीट आहे, ती जी भूमिका आहे, एका राजकीय पक्षाच्या शहर प्रमुखाचा तो प्रभाग पडतो. त्या ठिकाणी 4हीचं वातावरण फिरलं होतं. त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. तिथल्या विरोधकांची पायाखालची बाजू घसरल्यामुळं त्या ठिकाणच्या लोकांनी हे घडवलं. प्रथमतः याचबरोबरीनं आम्ही पॅनलमध्ये आल्यामुळे जो पॅनल स्ट्रॉंग झाला हे वातावरण झालं होतं.